आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई शहरासह उपनगराचा पारा 20 अंशांखाली। मुंबईतील तापमानामध्ये मोठी घट। हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिक सुखावले। निवडणूक होईपर्यंत मुंबईकरांना वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागणार। प्रदूषण नियंत्रणासाठी मनुष्यबळच नसल्यानं पालिका प्रशासन देखील हतबल। मुंबईच्या मलबार हिलमध्ये 268 ज्येष्ठ नागरिकांकडून गृहमतदान। 10 दिव्यांग मतदारांनी देखील टपाली मतदान करत मतदानाचा हक्क बजावला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून रात्रकालीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय। सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 20 नोव्हेंबरला पहाटे गाड्या सोडण्यात येणार। मुंबईतल्या कुलाब्यातून निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले 4000 पोलीस टपाली मतदान करणार। मुंबईतील 7 मतदारसंघातील पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 16 नोव्हेंबरपर्यंत मतदान करता येणार। मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये बांधकाम खर्चामध्ये 11% वाढ, तर पावणे 2 वर्षांपासून घरांच्या विक्रमी वाढ। बांधकाम उद्योग सर्वेक्षणातून माहिती समोर। पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी पीडित खातेधारकांच्या याचिकेवर 12 डिसेंबरला सुनावणी। न्यायमूर्ती चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। गुंतवणूक परत मिळवण्यासाठी 38,000हून अधिक खातेधारकांकडून प्रयत्न। मुंबई विद्यापीठाकडून पेट आणि एलएलएम परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध। या दोन्ही परीक्षा 17 नोव्हेंबर विद्यापीठाच्या विविध केंद्रांवर घेतल्या जाणार। मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल।